एकीकडे संपूर्ण राज्यात जिथे पावसामुळे हाहाकार माजलेला आहे, तिथे चंद्रपूर जिल्ह्यात मात्र नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। बल्लारपूर तालुक्यातील विसापूर वॉर्ड सध्या पाण्याच्या गंभीर समस्येतून जात असताना मनसेनं मदतीचा हात दिल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे। बल्लारपूर तालुक्यातील विसापूर वॉर्ड क्रमांक 6 चुनाभट्टी भागात गेल्या काही दिवसांपासून भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली असून स्थानिक नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। चुनाभट्टी गाव जे आहे त्या गावाची दुर्दशा खूप खराब आहे आणि आम्ही इथे आलो आहे की ह्या ठिकाणी विहीर होती, विहीर पूर्ण खचून गेलेली आहे आणि या ठिकाणचे पाण्याची जे मशीन आहे, पाण्याची मशीन आहे ती पण बंद पडलेली आहे आणि या ठिकाणी विहीर होती आणि विहीर पण हे पूर्ण खचून गेलेली आहे। या ठिकाणी 30-40 ट्रक माती आणून ते बुजून टाकलेली आहे आणि ह्या गावाला, चुनाभट्टी गावाला पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे आणि ही मशीन 3 वर्ष झाले बंदच आहे। पण आता त्यांना नाही का खूपच सामना करायचा आहे पाण्यासाठी की पाण्याची सुविधा त्यांना कधी मिळणार आहे। आणि बोलूया आपण गावकरी लोकांना। हमारा गांव विसापुर चुनाभट्टी है। चुनाभट्टी के अंदर, विसापुर के अंदर चुनाभट्टी गांव आता है। हमारे गांव में पानी का एक ही रास्ता है जो कि एक आधा घंटा सिर्फ 4 जगह चालू रहता है। अगर वो पानी बंद हो गया तो हमारे गांव में पानी का कोई व्यवस्था नहीं है, पीने के पानी का कोई भी व्यवस्था नहीं है। एक तो हमारे गांव में ये आरओ है, आरओ था, कुएं के भरोसे पानी इसमें आता था, लेकिन आरओ भी बंद हो गया है, कुआं भी बुझ गया है। ठीक है, हमको हमारे गांव में 2 बोरिंग होना कम से कम इमरजेंसी के लिए। और भी हमारी समस्या है कि हमारे गांव में रोड पे लाइटें नहीं है। ठीक है, ग्राम पंचायत में बोलते थे, वो बोले हमारे अंडर में कुछ भी नहीं आता है करके। ये हमारी 2 समस्याएं अभी आप करा। काय समस्या आहे तुमच्या गावात? आमच्या गावाची समस्या अशी आहे का रोज आम्हाला इकडे तिकडे जावं लागते आणि ग्रामपंचायतनं कोणी अधिकारी आमचं ऐकत नाही आणि आम्हाला काम करायला खूप अडचण होते। आता विहीर धसली तर ग्रामपंचायतवाले म्हणजे जेसीबी लावले, आता विहीर बुजवत आहे, पण पुन्हा विहीर बुजवल्यानंतर आम्हाला पुन्हा पाण्याची दिक्कत होईल तर ट्यूबवेल, हे विहिरीमध्ये ट्यूबवेल खोदा, पाण्याची दिक्कत कमी होईल। आमचं म्हणणं असं आहे, रोडाचं काम आहे, लोकांचे दवाखान्याचे काम आहे, सगळेच कामं आहे गावामध्ये। आदिवासी गाव आहे तर लोकांना मदत केली पाहिजे सरकारकडून, हेच विनंती करतो की ह्या गावाला मदत करावी, ही विनंती। तर बघा इथे पाण्याचा पाईप त्यांनी असंच लावून सोडून दिलेला आहे, यांना वॉल पण दिलेला नाही आहे। खूप यांना पाण्याची समस्या खूपच जाणवत आहे। सततच्या पावसामुळे जिथे विहिरीचं अस्तित्वच नष्ट झालं आहे, तर तिथेच टेकडी भागात पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या भागासाठी ओरो प्लांट हा एकमेव पाण्याचा स्थायी स्रोत होता। मागील 2 वर्षापासून तो देखील बंद आहे। परिणामी संपूर्ण वॉर्डात गंभीर पाण्याचं संकट निर्माण झालं आहे। या प्रश्नाची दखल घेत मनसे जनहित कक्षाचे तालुका सचिव राजू लांडगे आणि कार्यकर्ते प्रतीक चिकाटे यांनी तात्काळ ऍक्शन घेत राजू लांडगे यांनी कनिष्ठ अभियंता अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष ठिकाणी बोलावलं आणि नागरिकांच्या उपस्थितीत पाणी पुरवण्याचा प्रश्न मार्गी लावला। नागरिकांनी यावेळी राजू लांडगे आणि प्रतीक चिकाटे यांचे विशेष आभार मानले असून बंद असलेला ओरो प्लांट लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांकडून यावेळी देण्यात आली। जनमत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर।